नमस्कार, मी आरती सावंत अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज तुम्हाला इडली दाखवणार आहे। इडली कशी बनवायची। बॅटर ऑलरेडी मी बनवलेलं आणि त्याच बॅटरचं मी गेल्या व्हिडिओमध्ये मी पेपर डोसा बनवलेला। उरलेल्या बॅटरचं मी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवार आहे त्या दिवशी मी इडली बनवलेली आहे। तर अतिशय अशी सॉफ्ट आहे। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला मी दाखवते। अतिशय सॉफ्ट आहे आणि हिरवीगार अशी मी चटणी बनवलेली आहे। थोडीशी पातळ बनवलेली आहे। जर तुम्हाला खट्ट हवी असेल तर तुम्ही ही बनवू शकता। आणि ह्या चटणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे, तर नक्की चेक करून बघा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण इडली कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते। इडलीचा भांडा आहे आणि खाली पाणी घातलेलं आहे। एक तांब्यावर पाणी घाला। आता मी प्लेट ठेवत आहे। ही सेकंड बॅच मी करत आहे, त्यामुळे सगळं असं दिसत असेल। आता सगळ्या प्लेट्सला आता आपल्याला तेल लावायचं आहे, जेणेकरून आपली इडली छानपैकी निघेल। सगळीकडे लावून घेते मी। हे बघा, डोस्याचं बॅटर उरलेलं। आता मी ह्याची इडली बनवणार आहे। सगळ्या प्लेट्सला मी तेल लावलेलं आहे। पुन्हा मी ढवळून घेते आणि सगळीकडे इडली साच्यामध्ये मी घालत आहे। एकदम सॉफ्ट होते ही इडली, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता सगळ्या इडली साच्यामध्ये भरलेले आहे बॅटर। आता आपल्याला लक्षात ठेवायचं की आता मी ही प्लेट्स ठेवणार आहे आणि या इडलीची वाफ खालच्या इडलीला लागायला नाही पाहिजे। त्यासाठी मेन इन्स्ट्रक्शन, महत्त्वाची टिप्स आहे। तर हे तुम्हाला होल्स दिसत आहेत, त्या होल्सवर हे होल्स ठेवायचे नाही। तर हे होल या दुसऱ्या इडलीवर ठेवायचे। तुम्हाला मी दाखवते। आता मी हे होल्स या होलवर ठेवले तर या इडली साच्याचं पाणी दुसऱ्या खालच्या इडलीला लागेल, त्यामुळे ही महत्त्वाची टिप्स आहे। तर मी या होल्सला मी ठेवणार नाही आहे, मी या इडलीवर हे होल्स खाली ठेवते। आता मी हे बघा, या अशा प्रकारे मी ठेवत आहे, त्यामुळे आपली इडलीची वाफ दुसऱ्या इडलीला लागणार नाही। तसंच मी सगळ्या इडली साच्याला तेल लावलेलं आहे आणि पुन्हा मी मिक्स करून घेते आणि प्रत्येक साच्यामध्ये घालते, अगदी मगाशी दाखवल्याप्रमाणे। सगळे इडलीच्या साच्यामध्ये बॅटर भरलेलं आहे। आता मी गॅस ऑन करते आणि हे झाकण लावून ठेवते आणि 15 ते 20 मिनिटं 15 मिनिटं लागतील, जास्त नाही। गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे आणि छानपैकी स्टीम करून घेते ही इडली। चला, तर 10 मिनिटं झालेली आहे। 10 ते 15 मिनिटं आपण इडली वाफवून घेतलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला मी दाखवते, झाकण काढते। वाह, किती छानपैकी टम्म फुगलेली आहे। तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते, वाफ असल्यामुळे तुम्हाला असं हे बघा, पूर्ण अशी सॉफ्ट अशी झालेली आहे। प्लेट्स मी साईडला काढून ठेवणार आहे थंड ठेवायला, आणि पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्हाला मी इडली किती सॉफ्ट झालेली आहे हे तुम्हाला मी दाखवते। आता प्लेट्स पूर्णपणे थंड झालेली आहे। आता आपण ही इडली आपण काढू शकतो। मी या टोकाने काढत आहे, किंवा आपण ह्याचाही वापर करू शकतो। मी साईडच्या कडा सोडवून घेते
हे बघा, एकदम सॉफ्ट आहे, मध्ये अजिबात चिकटलेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकतात किती सॉफ्ट आहे. हे बघा, एकदम सॉफ्ट. आता बाकीच्या इडल्या सुद्धा अशाच प्रकारे मी साईडच्या कडा सोडवून इडली आपली एकदम छानपैकी सॉफ्ट अशी तयार झालेली आहे. आणि हे बघा, पूर्ण क्लीन आहे. तर मी बाकीच्या इडल्या सुद्धा मी याच प्रकारे काढून घेते. तर आपली इडली छानपैकी तयार झालेली आहे, एकदम मऊसूत अशी, आणि हिरवीगार अशी चटणी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अन्नपूर्णा चॅनलला. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.